नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 4 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा मोठे एकदा बदल पाहायला मिळालेले आहेत. मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून. पण अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ आपल्याला असेच पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आलेली आहे बार्शी. आवक आलेली आहे 441 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. तुरीला आवक आलेली आहे 14 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,220 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,310 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपये. यानंतरची बाजार समिती चंद्रपूर. आवक आलेली आहे तुरीला 115 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,595 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,180 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपये. यानंतरची बाजार समिती रिसोड. आवक आलेली आहे 760 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,530 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,820 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे कन्नड. आवक आलेली आहे तुरीला 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,188 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,477 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे देवणी. आवक आलेली आहे तुरीला 33 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,080 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,160 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,450 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती जामखेड. काळ्या तुरीला आवक आलेली आहे 2 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये.